मी तसा सुंदरच आहे र, हा आरसा दावरा लिपलाय म्हणून. आषाढी एकादशी होती तर सकाळूच देवलान मस्त गाणी लावलेली. शाळेशी गेलो तर 2 भई आलत, त्यांना 20 रुपये दिलं ना पाठवलं पाठी. तुम्हाला काय वाटलं इंग्लिश आम्हाला पण येतंय हो. श्रीमान लेजन प्लीज. Yes, क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? आषाढी एकादशी निमित्त शालेंच्या पोरांची दिंडी निघलेली. श्रीमान लेजंड किती मोठा झाला तरी आमच्यासोबत फिरायला येणार म्हणजे येणार. त्यावर भाई निघला साखरपुराला. इकडे आपलं चाहते भेटलं, त्यांनी एक बघा कसा करताय. इकडे मी रस्सा वडा खाला ना, बाहेर गेलो तो गोविंदा आलेला. बरेच वर्षांशी पोलादपूर बागला, तिथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पण आहे. घाट सुरू झाला तर कालजाचा पाणी व्हायला लागला. तोच कालजाचा पाणी घेऊन आम्ही पोचलो प्रतापगडला. ही पोरं नादानाने भोली भाली आहे, त्यांची जिम्मेदारी पण माझ्यावर आहे. काय झालं तर मना जेल होईल. खाली वाईस पाऊस होता म्हणून हे स्वेटर घेतलं, वर आलो तर पाऊसच नाही पडला. ते ह्याना बघून पोटन गुंडी याई. दुकाईवर पडलेला तर लोकांना काय झाला तर वाचवायला किरीश पण आलता. मग गड फिरलो आणि महाराजांच्या स्मारकाजवळ गेलो ना. काही गोष्टी अशा असताना तर नुसतं बघून पण हसायला येतं. आता ह्याला काय बोलू ते तुम्हीच सांगा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. नंतर खाली उतरताना हिचा दर्शन झाला. एक भाई पाय देता देता वाचला, नाही तर पेटी झाली असती. त्या आईला एक तर आधी डोल्यान कमी दिसतंय ना, धुका एवढा पडलाय तर शाप मिटून टाकलाय. त्यांनी जयदीप बोलते काचा वाफारा मार. पोचलू विलाला आणि केली एंट्री. रूम चेक केलं, बरोबर होतं. प्रेम एक अलग लेवलची बिमारी आहे, हागल्या मुतल्या अपडेट देतात पोरा. नंतर निघलो जावाला आणि एकादशी होती म्हणून व्हेज खाला. त्यानं हा सांगते गुलाबजाम नाही दिला. तसाच चालत चालत निघलो श्री महाबलेश्वर मंदिरात. तिथं मस्त भजन चालू होता. जवळ गेलो खापला, सगळी का कसा मी पनवती आहे. हा मंदिराचा बाहेरचा व्ह्यू आहे. नंतर गेलो जुने मंदिर आणि इकडे पाका धुका होता, पण मंदिरला भारी होता. रात्री तेवढा डेंजर झालता, माणूस चालत गेला असता तरी पिलेला समजून मार खाला असता. सगळं सामान घेऊन आलो न, राहिलेला तो हाणाला परत गेलो. मार्केट पक्का मोठा आहे, लोक पण पक्की आहे, सगळी फिरायला आली. पण फरक फक्त एवढाच आहे, ते बायकाने घेऊन आलं ना, आम्ही एकामेकाला घेऊन आलोय. बोललो ना, प्रेम रोग पक्का बेकार आहे.